सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर आज आहे धनतेरस। मी तुम्हाला धनतेरसची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। एकेकाळी एका शहरात एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होते। त्या श्रीमंत माणसाला 4 मुले आणि 4 सुना होत्या। तो श्रीमंत माणूस देवी लक्ष्मीचा कट्टर भक्त होता। एकदा देवी लक्ष्मी त्या श्रीमंत माणसावर रागावली आणि तो घराबाहेर पडताना म्हणाले, अरे मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येणार आहे, तू तयार राहा, पण मी तुला शेवटची भेट द्यायला हवी, तुला जे हवे ते माग। तो श्रीमंत माणूस खूप शहाणा होता। त्याने देवी लक्ष्मीला प्रार्थना केली, आई नुकसान येऊ दे, पण सांग की माझ्या कुटुंबात प्रेम कायम आहे, ही माझी एकमेव इच्छा आहे। लक्ष्मी म्हणाली, असेच हो, आणि गायब झाली। काही दिवसांनी श्रीमंत माणसाची धाकटी सून खिचडी बनवत होती। तिने मीठ घातली आणि इतर कामे सुरू केली। दुसऱ्या मुलाची सून आली तेव्हा तिनेही खिचडी न डवळता त्यात मीठ घातले आणि निघून गेली। त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सून आल्या, मीठ घालून निघून गेल्या। त्याचप्रमाणे ती श्रीमंत महिलाही आली आणि निघून गेली, तिने येऊन मीठ घालून निघून गेली। संध्याकाळी जेव्हा शेठजी आले आणि पहिले जेवायला बसले, जसे त्यांनी पहिला जेवणाचा घास घेतला, त्यांच्या लक्षात आले की त्यात खूप मीठ आहे, पण त्यांना समजले की त्रास झाला आहे। त्यांनी शांतपणे खिचडी खाल्ली आणि आत गेले। शेठजी नंतर मोठ्या मुलाची पाळी होती। त्याने पहिले जेवण घेतले आणि विचारले, बाबांनी जेवण खाल्ले का? सर्वांनी उत्तर दिले, हो त्यांनी खाल्ले। मोठ्या मुलाने पुन्हा विचारले, ते काय म्हणाले? सर्वांनी उत्तर दिले, काही नाही। आता मुलाला वाटले, कारण वडील स्वतः काहीही बोलले नाहीत, म्हणून मी शांतपणे जेवण। अशा प्रकारे कुटुंबातील इतर सदस्य एक एक करून येऊन जेवायला बसले। ते पहिल्या जेवणाबद्दल विचारायचे आणि शांतपणे जेवायचे आणि निघून जायचे। रात्री जेव्हा शेठजी झोपले होते, खान स्वप्नात दिसला आणि म्हणाला, मी जात आहे। शेठजीने विचारले, काय झाले? खानने उत्तर दिले, तुम्ही 1 किलो मीठ खाल्ले, पण कुठलेही भांडण झाले नाही। आता इथे माझे काही काम नाही। योद्धा आणि दुर्बलता ही नुकसानाची लक्षणे आहेत, आणि जिथे प्रेम असते तिथे नुकसान, आणि जिथे नुकसान असते तिथेच मी राहत असतो, असे सांगून खानने शेठजींच्या घरून निघून गेला आणि लक्ष्मी शेठजींच्या घरी परतली आणि पुन्हा बसली। नारायण नारायण, संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे। वातावरण किती सुंदर आहे बघा। देवी लक्ष्मीला माझा नमस्कार असो। देवर्षी नारद, भगवान श्री गणेश, भगवान श्री कुबेर आणि सर्व देवता आज दिवाळी साजरी करत आहे। हे सर्व पाहून माझे हृदय उत्साहाने भरले आहे। देवी लक्ष्मी, पहा पृथ्वीवरील लोक तुम्हाला किती मिठाई अर्पण करत आहे। हो देवी लक्ष्मी, भक्त तुम्हाला जे काही अर्पण करत आहे त्याचा प्रसाद आणि मिठाई थेट स्वर्गात पोहोचत आहे। मिठाई खूप स्वादिष्ट आहे। खरोखर हा दिवाळी सण स्वर्गात खूप सुंदर आणि अद्वितीय आहे। दिवाळी सण सर्वत्र साजरा करण्यात आला। संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या माळांनी सजवण्यात आला। देवी लक्ष्मी, भगवान श्री गणेश, भगवान कार्तिकेय, शिव पार्वती, भगवान कुबेर, देवी दुर्गा सरस्वती, भगवान श्रीराम, देवी सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींसह श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि सर्व देवदेवता दिवाळीचा उत्सव साजरा करत होते। देवी लक्ष्मी पृथ्वीवर जाऊ लागली। तुम्ही सर्व देवदेवतांनो दिवाळीचा उत्सव साजरा करा। दरम्यान मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांच्यासोबत पृथ्वीवरील लोकांना दर्शन देण्यासाठी परत येईन। पृथ्वी पाहण्यास खूप सुंदर दिसते। दिव्यांच्या माळांचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर चमकत होता। देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि भगवान कुबेर आज पृथ्वीवरील लोकांना धन, समृद्धी आणि वैभवाने आशीर्वाद देणार आहेत। आता हे पाहणे बाकी आहे की ही गोड फळे कोणाच्या नशिबी येते आणि कोण या परीक्षेत उत्तीर्ण होते। यानंतर देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि भगवान कुबेर पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले। भगवान गणेश आणि भगवान कुबेर, आपण तिघेही आपले रूप बदलू, जेणेकरून आपण आपल्या भक्तांची परीक्षा घेऊ शकतो। जो कोणी आज्ञा करतो। देवी लक्ष्मी, आपण कुठे जात आहोत? देवी लक्ष्मी, आपण त्या भक्ताच्या घरी जाऊ जो आपले प्रेमाने आणि खऱ्या मनाने स्वागत करेल आणि त्याला वाचवेल। तिघेही रूपांतरित झाले आणि सामान्य लोकांसारखे शहरामध्ये फिरू लागले। प्रत्येक घर चैतन्यमय होते। सर्वत्र आनंद आणि आनंद होता। धन आणि समृद्धीने भरलेले लोक दिवाळीचा उत्सव साजरा करत होते। एका घरात देवी लक्ष्मीची पूजा केली जात होती। आरतीचा आवाज देवी लक्ष्मीच्या कानावर पडला।
पूजेसाठी अन्नाचे ढीग ठेवण्यात आले होते. देवी लक्ष्मीने त्या घराचा दरवाजा ठोठावला. एका देवी लक्ष्मीला हे गुलाबजामुन, रसगुल्ला, बर्फी, पेढे अर्पण करा, जेणेकरून ती प्रसन्न होईल आणि आपल्याला खूप श्रीमंत करेल आणि रात्री आमच्या घरी येईल. ते म्हणतात तिला चांगले प्रसन्न करा, तिला अन्न आणि इतर गोष्टी अर्पण करा आणि ती दिवाळीच्या रात्री आमच्या घरी नक्कीच येईल. बहीण, मला खूप भूक लागली आहे, मला काही खायला मिळेल का? आम्ही तिघेही अनेक दिवसांपासून उपाशी आहोत. आज दिवाळीचा सण आहे, पण आमच्याकडे पैसे नाहीत. जर आम्हाला काही मदत मिळाली तर ते खूप मोठे वरदान ठरेल. अरे भाग्यवान, तू दार उघडे ठेवले आहेस. तुला माहित आहे की आज दिवाळी आहे, म्हणून हे भिकारी तुम्हाला असे त्रास देतील. अरे, आम्ही दिवाळीत आमचे दरवाजे बंद करत नाही, म्हणूनच मी ते उघडे ठेवले होते. आता मला कसे कळले असते? पुरी डिश पाहून हे भिकारी ते मागायला येतील. चला, येथून निघून जा. मला आश्चर्य वाटते, कोण माहित आहे ते कुठून आले आहेत. आमच्याकडे गरिबांना वाटण्यासाठी संपत्तीचा खजिना नाही. चला, देवी लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मी, श्री गणेश आणि भगवान कुबेर यांना अन्न अर्पण करा. मी दार बंद केलं आहे. लक्ष्मी, गणेश आणि कुबेर तिघेही हसून निघून जातात. कदाचित त्या श्रीमंत पुरुष आणि पत्नीचे आज तारण होणार नव्हते. देवी लक्ष्मी त्यांची परीक्षा घेत होते. असे म्हणतात की गरिबांना मदत करणारे देवाला आवडतात. देव कोणते रूप धारण करेल कोणाला माहित आहे. म्हणून एखाद्याच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकारी किंवा गरीब असहाय्य व्यक्तीला कोणीही दूर करू नये. आणि तो दुर्दैवी श्रीमंत पुरुष आणि पत्नी म्हणजे देवी लक्ष्मी. गणेश आणि कुबेर यांना दाराबाहेर हकलून लावले जाते. यानंतर ते तिघेही इकडे तिकडे भटकत असताना अचानक त्यांची नजर दोन रडणाऱ्या मुलांवर पडली. दीदी, आई म्हणत होती की बाबा आज आम्हाला भरपूर फटाके आणतील, पण त्यांनी आमच्यासाठी काहीही आणलं नाही. राजू भैया बाबांना ताप आहे म्हणून ते कामावर गेले नाहीत. आईकडे पैसे नाहीत, रडू नकोस. बघ, समोर सगळे फटाके आणि फटाके पेटवत आहे. तू इथे बसून बघ, बरं वाटतंय ना? दीदी, मला स्वतः फटाके पेटवायचे आहेत आणि मलाही भरपूर मिठाई खायची आहे. दिवाळीला सगळे नवीन कपडे घालतात, मिठाई खातात आणि फटाके फोडतात. मग आपण काय करावे? नाही बहीण, राजू भैया, तू माझा राजा आहेस. तू असं रडलास तर आई खूप दुःखी होईल. चला तर जाऊन खिचडी खाऊया. तुला माहित आहे, आईने आज खिचडी बनवली आहे. भगवान गणेश, भगवान कुबेर आज या घरात राहणाऱ्या भक्तांची परीक्षा घेऊया. ते तिघेही मुलांचा पाठलाग त्यांच्या घरी करतात आणि भगवान गणेश त्यांना दारातून हाक मारतात. आई, दिवाळी आहे, आपण तिघे इथे काही खाऊ शकतो का? काही लोक दारात आले आहेत आणि त्यांना भूक लागली आहे असे दिसते. हे औषध घ्या, मी तिथे असताना त्यांची तपासणी करेन. हो, आज दिवाळी आहे, तुम्हाला भूक लागणार नाही. मी खिचडी बनवली आहे आणि पूजेदरम्यान ती देणार होते. तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता. मी दिवाळी पूजा संपवते आणि नंतर मी तुम्हाला खिचडीचा प्रसाद देईन. हो बहिणी, काही हरकत नाही, तुम्ही पूजा आणि आरती करू शकता. दरम्यान आम्ही तिघेही इथे बसलो आहोत. सुमित्रा, तिचा नवरा आणि दोन्ही मुले आरती करतात आणि देवी लक्ष्मी, भगवान श्री गणेश, भगवान श्री कुबेर आणि इतर सर्व देवदेवतांची मनापासून पूजा करतात. भगवानांचा खेळ खूप अनोखा आहे. आज तिन्ही देवदेवता पूजेदरम्यान तिथे उपस्थित होते. त्यानंतर सुमित्रा त्या तिघांना खिचडी देते आणि म्हणते, माफ करा देव, मी आधी यायची. आज मी फक्त खिचडी प्रसाद म्हणून देऊ शकत होते. मी काय करू, माझा नवरा काही दिवसांपासून बरा नव्हता, त्यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही. दिवाळीच्या पूजेच्या वेळी मी देवदेवतांना लाडू आणि मिठाई देऊ शकलो नाही. सुमित्राचे डोळे अश्रूने भरले. अचानक तिन्ही देवदेवता त्यांच्या खऱ्या रूपात त्यांच्या समोर येतात. देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांना पाहून सुमित्रा आणि तिचा नवरा आश्चर्यचकित होतात. सुमित्रा, आज आम्ही खिचडी खाण्यासाठी तुझ्या घरी यावे अशी तुझी इच्छा होती. बघ, तुझा खिचडी प्रसाद स्वर्गात सर्व देवदेवता प्रेमाने स्वीकारत आहे. आणि खरंच सुमित्राने खिचडी प्रसाद दिला. स्वर्गात सर्व देवदेवता देखील आनंदाने ते खात होते. सुमित्रा, तू आम्हा तिघांचे प्रेमाने स्वागत केले आहेस, म्हणून आम्ही असे तुमच्या घरातून परतणार नाही. त्याच क्षणी तिन्ही देवदेवतांनी आपले हात पुढे केले आणि ते तिच्या हातात ठेवले. खिडकीतून सोन्याचे नाणे पडू लागले. काही वेळातच सुमित्राची बॅग सोन्याच्या नाण्यांनी भरली. आज त्या गरीब माणसाच्या झोपडीत संपत्तीचे भंडार असलेली देवी लक्ष्मी, रिद्धी आणि सिद्धीचा दाता गणेश आणि संपत्ती आणि समृद्धीचे दाता कुबेर उभे होते. सुमित्राच्या आनंदाला सीमा नव्हती. आता तिच्याकडे सर्वस्व होते. दिवाळी तिच्या कुटुंबासाठी आनंदात बदलली होती. स्वर्गातील देवदेवता देखील त्यांच्यावर फुले वर्षाव करत होते. त्यामुळेच म्हणतात की दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आलं तर आपण त्याला रिकाम्या हाती कधीही पाठवायचं नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर समजून घ्या की त्या भक्ताचे घर धनधान्याने भरेल. खरं तर कित्येकशे वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि दानवांच्या युद्धात देव हरले तेव्हा समुद्र मंथन झाले. मंथन दरम्यान बरेच काही बाहेर आले जे आपापसात वाटले गेले. नंतर भगवान धन्वंतरीजी हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर पडले. त्यांच्या दुसऱ्या हातात आयुर्वेद शास्त्र होते. दानव आणि देव दोघेही अमृतासाठी लढू लागले. नंतर भगवान विष्णूने मायेची निर्मिती करून देवांना अमृत पाजले. धनत्रयोदशीशी संबंधित अनेक पौराणिक कथा देखील आहे. एकेकाळी हेम नावाचा राजा होता. त्याला मुलगा झाला. मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषाने सांगितले की मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर 4 दिवसांनी होईल. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही. पण एकदा एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले. लग्नानंतर नेमके तेच झाले आणि 4 दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला. जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला. पण यमदूतांना त्यांचे काम करावे लागले. नवविवाहित वधूचा विलाप ऐकून यमदूतांनी यमराजांना विनंती केली, हे यमराज, अकाली मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा कोणताही उपाय सांगा. यमदेवता म्हणाले, हे दूत, अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे. त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगतो. अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला अकाली मृत्यूची भीती नसणार. यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात. एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णू सोबत फिरत होत्या. एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच राहा. माता लक्ष्मींचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे गेल्यावर मोहरीची शेती आली. शेतात बहरलेले मोहरीचे फुले फारच सुंदर दिसत होती. देवी लक्ष्मींनी एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसा आणि गोड रसाचा आस्वाद घेतला. तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर कोपले. शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूंनी म्हटले आणि आता त्यांना 12 वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार आहे असे सांगितले. त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या. एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले. असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले. 12 वर्षे झाली. जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना देवीला नेण्यास नकार दिला. मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही. शापामुळे ती 12 वर्षे इथे होत्या. पण शेतकरीला देवी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती. हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा. रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणे भरून ठेवा. या कारणास्तव दरवर्षी धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागली. तुम्ही देखील धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करायची आहे आणि यमदिवा देखील लावायचा आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.